नमस्कार मित्रांनो. तर आपल्या सोलरला एक प्रॉब्लेम येत होता, एक एरर येत होता, फेज लॉस्ट नावाचा आणि मोटर चालू नव्हती होत. या स्क्रीनवर आहे ना, इथं असं सिग्नल येत नव्हतं, तर फेज लॉस्ट यायचं. तर जेव्हा फेज लॉस्ट येत होतं, तर त्यानंतर मी महावितरणचं जे ॲप आहे, त्यावर तक्रार टाकली. तर त्या तक्रारीमध्ये मला दुसऱ्याच दिवशी कॉल यायला लागले इंजिनिअरचे. पहिला अल्फेक्सवाल्यांचा कॉल आला आणि तो त्यांनी हँडओव्हर केला ओसवालवाल्यांना. तर त्यांनी लगेच दुसऱ्याच दिवशी तक्रारीचं निवारण करण्यासाठी मला कॉल केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा तर फेज लॉस्ट आहे, त्याचं मला काही ऑनलाईन काय करायचं ते सांगितलं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की जी आउटपुट लाईन आहे तुमची मोटरीकडे जाते तिच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. फेज लॉस्टमध्ये जर एरर आला तर आउटपुट लाईनमध्ये त्यांनी मला वायर चेक करायला लावली, की तुमची वायर जी पंपाकडे जाते ती चेक करा त्याच्यामध्ये, किंवा हा जो जॉईंट आहे या जॉईंटमध्ये जरा चेक करून बघा बाबा काही झालं आहे का. तर मी माझी केबल जरा चेक केली आणि पंपापर्यंत चेक केली, तर त्याच्यात मला असं कुठं काही आढळलं नाही. पण हा जो जॉईंट आहे मी त्याला जरा ओढल्यानंतर माझा पंप चालू झाला. म्हणजे फेज लॉस्ट हा एरर आउटपुट जो पंपाकडे वायर जाते त्यामध्ये येतो आणि माझा पंप नंतर चालू झाला. त्याच्यानंतर त्यांनी त्याच काळामध्ये एक इंजिनियर त्यांनी डेडिकेट केला होता, की मेंटेनन्स हा जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर करण्यासाठी. नंतर त्यांचा ऑनलाईन कॉल झाल्यानंतर मी त्यांना सांगितले, की नाही आता माझा पंप चालू झाला आहे, तर तुम्ही इंजिनियर कॅन्सल करा. तर मित्रांनो, थोडक्यात काय, तर जेव्हा आपल्या पंपाला काही प्रॉब्लेम होतोय, जर महावितरणच्या साईटवर किंवा ॲपमध्ये जर आपण तक्रार टाकली तर त्याचं ॲन्सर किंवा त्याचं उत्तर आपल्याला लगेच येतंय दुसऱ्याच दिवसात. तर थोडक्यात काय, तर आपण इंजिनियरला कॉल करण्यापेक्षा जेव्हा महावितरणच्या साईटवरून आपण तक्रार टाकतो तर आपल्याला लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांचा कॉल येतो. धन्यवाद.